मित्रांनो, चांगलं चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, आपण आज मुळशी केसरी मैदानामध्ये आलेलो आणि प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरलाय सर्वांचा लाडका बकासूर. मोहिल शेठ, नमस्कार. काय आनंद आहे आज भागातलं मैदान आणि गुलाल पटकवलाय? नाही, खूप आनंद वाटतोय. नाही का, आज भागात एक नंबर केला मुळशी तालुक्याची हनुमान छान आणि मुळशी आज एक नंबर करून सगळ्या मुळशी तालुक्याची इच्छा पूर्ण केली. हा, एक प्रकारची मनामध्ये इच्छा होती का की बाबा होम ग्राउंडवर एक नंबर करावा? 3 वर्ष आहे ना बैल पळत होतो, खूप इच्छा होती एक नंबर करायची, पण या वर्षी त्यांनी करून दाखवलं. एक प्रकारे सेवागिरी महाराजांचा आशीर्वाद म्हणावा लागेल 100%. पुसेगावात गुलाबात राहिलं की त्याच्यानंतर एकदा सुरुवात झाली की बैल कधी माघार घेत नाही. पुसेगावचा गुलाल बैलाला सलग 3 वर्ष. एक प्रकारे 2022 ला सुरुवात झालेली, तेव्हापासून जे गुलाल आहेत ते कायम गुलाल आहेत. पुसेगावचा गुलाल घेतला आणि तिथून पुढे जी सुरुवात केली ती जोरातच केली. दादा, संपूर्ण टीमचं यश आहे, काय सांगाल टीम बद्दल? काय सांगाल? फॅन क्लब खूप मोठा आहे आणि सगळ्यांचं त्याच्यावरती प्रेम आहे आणि सगळी पोरं त्याला जेव्हा जपतात आणि सगळं ते पोरच बघतात. बघा, ट्रॉफी काय हाईट एवढी ट्रॉफी दिली आहे म्हणावं लागेल. काय सांगाल? गावचं बैलाची हाईट एवढी ट्रॉफी आहे मित्रांनो. कारण भागातलं मैदान होतं, कशा पद्धतीने झालं मैदान? सकाळपासून 1 नंबर मैदान झालं, रिक्सर मैदान झालं नाही, कुठली अडचण नाही, काय नाही, पब्लिक नाही, एकदम शिस्तप्रिय मैदान झालं. आणि एक प्रकारे असं क्वचित पाहायला मिळतं की शेवटचा क्रमांक पण 1 लाख बक्षीस आहे. शेवट ज्याचा 8वा नंबर झाला तो पण आनंदातच घरी गेला. आनंदातच घरी. अभिमान आहे आज पूर्णरित्या. फौजींनी पण काय हार केलाय वाटते बकासूरला? कायम प्रेम असते. काय सांगाल फौजींबद्दल? त्याच्या मनातला दशमिंद घेतली बकासूर आहे, त्यामुळे त्याचे सर्व लोक त्यांचा बकासूर हक्काचा आहे म्हणून त्याचा सत्कार येऊन बरेच लोकांनी घरी येऊन पण सत्कार केला. चाचा काय आमचा हक्काचा माणूस आहे, घरातला आहे, 2 दिवस झाले इकडेच आहे, मैदानी इकडलं म्हणून इकडेच येऊन राहिलाय. 1 नंबर ड्रायव्हिंग आहे त्याच्या. मला वाटतं कालच चाचा आलेली. हो, कालच आलेली. फौजी, काय सांगाल? आज इच्छा पूर्ण झाली. सकाळपासून तुम्ही म्हणत होता मला सत्कार घ्यायचा आहे बकासूरचा. घालायचा होता. हा, पण सॉरी, पुशेगावमध्ये पण तिथं नाही जमलं, गर्दी खूप होती, प्रेक्षक जास्त होते, त्याच्यामुळे नाही जमलं. मग आज मुळशीमध्ये 1 नंबर केलाय आणि त्या दिवशी दशमिंद केसरी झाल्याबद्दल मी छोटासा सत्कार. तुम्ही कायम बकासूरचं म्हणजे प्रेम जबरदस्त आहे आणि बकासूर ज्या अड्ड्यात असतं तुम्ही असताच. बकासूर जिथं असतो तिथं मी असतो आणि बकासूरमुळेच मी व्यवसाय सुरू केलाय आणि त्याचा आशीर्वाद खूप माझ्या व्यवसायाला पण लागलाय आणि माझ्या आयुष्यामध्ये पण खूप त्याला बदल. मोहिल शेठ, एक खिडकाईचा अड्डा आहे मुंबईला, बकासूर जाणार आहे का मुंबईला? मला वाटते बिंदोडचा अड्डा आहे तिथं. मुंबईला 26 जानेवारीला जाणार आहे, म्हणजे आता जाणार नाही बकासूर. 26 जानेवारी. आता 5 तारखेला बकासूर दिसणार आहे आपल्या कराडला. चालतंय, शुभेच्छा तुम्हाला. धन्यवाद. चाचा, काय सांगाल आजच्या विजयाबद्दल? नवीन वर्षी सुरुवात बकासूरनं प्रथम क्रमांक मटकवलाय. सुरुवात आधी 1 नंबर बकासूर करून दिली. हा, काय आनंद आहे? आनंद, भरपूर आनंद आहे. हा, तरी मला वाटते जी सेमीला गाडी चालवली तुम्ही, जी जबरदस्तरित्या चालवली, काय सांगाल? सेमीचा थरार कसा होता? सेमीचं माहिती तिकडून आम्हाला जरा भीती होती, पण काय अडचण आलेला आहे. पब्लिकनं आपली साथ आम्हाला, एक प्रकारे प्रेक्षकांनी पण आज भरपूर साथ दिली म्हणावं लागेल. चाचा, पुसेगावचं मैदान बक्षिसांचा म्हणजे एक प्रकारे थर पडत होता म्हणावं लागेल. जवळपास नाही म्हटलं तर 1 लाख रुपये बक्षीस चाच्यांना मिळालं त्या मैदानामध्ये. काय ते म्हणजे चाहत्यांचं प्रेम, काय सांगाल? चाहत्यांचं प्रेम माझ्यावर भरपूर आहे. हा, कसं राहावं माझ्या. बकासूरनं आयुष्यात आल्यापासून काय मिळवून दिलं तुम्हाला? बकासूरनं आपल्याला भरपूर काय मिळवून. हा, प्रदीप भाऊ, काय बरेच दिवसांनी दिसलंय, काय भागातलं मैदान आहे म्हणून आलंय की? पुसेगावला आलेलं. बरं. कसं वाटतंय आज? काय आनंद आहे? आनंद. नवीन वर्ष सुरुवात केली बकासूरनं विजयानं म्हणावलं. चाचांचा हात आहे म्हणून विषय नाही ना. रिक्षा काय बाबा गाडी विषय नाही कधी. पुसेगावला पण जबरदस्त जोडी पळाली, कडनच होते, थोडक्यात हे झालं. जर काय आनंद आहे? काय आनंद म्हणजे आनंद काय आनंद म्हणजे बबलू चाचा बकासूर असल्यावर आम्ही 150 किलोमीटरवरून आलो. हा, अरे काय विषयच नाही. सेवागिरीचं मैदान झालं पुसेगाव. गिरी महाराजांचा आशीर्वाद आहे 100%. त्यामुळेच हे यश संपूर्ण. चालतंय, दशमिंद केसरी झाला त्याबद्दल आभार. धन्यवाद.